सर्वाभूती द्यावे अन्न. कोणी असो, भूत या शब्दाचा अर्थ जीवसृष्टी. तुम्हाला एक माहित आहे, एक दिव्य तेजस्वी साधू धर्मानुरागे तिथे तु रागे यद धर्मशीलो ती पुण्येति शीलो यद जायति शीले उदरो न पोक्षः. या सत्तेवर आरूढ असताना आपल्या पोटाची खळगी भरीत होता तो त्या व्यक्तीनं स्वाभिमान कधी चुलीत घातलेला नव्हता. त्या व्यक्तीचं नाव होतं कपोत कल्पित. धान्य येचले चौधरी बाबा, खळ्यावरचे धान्य येचलं मात्र म्हणते त्याला. भाकरी केल्या 3, देवाला ठेवलेली भाकरी गाईला दिली. एक भाकरी गंगेला समर्पित केली, सदाव्रत नावाचा विधी म्हणतात त्याला. आणि एक स्वतः करता भाकरी ठेवली. कुत्री जनली होती फासाखाली. जनलेली कुत्री पिलाला दूध देण्यासाठी पोटात काहीतरी पाहिजे म्हणून भाकरी दारात जेवत बसलेल्या साधूकडे वरांड्यापाशी तुळशीपाशी त्या भाकरीच्या अपेक्षेनं कुत्री आली. आणि साधूनं विचार केला, पिलाला जन्म दिलाय, कशाचं दूध करीन पिलांना, म्हणून ताटातली भाकरी कुत्रीला फेकली. आणि त्या कुत्रीनं भाकरी तोंडात धरली. आणि कुत्री तिकून आणि इकून दान करणारा साधू आणि मधातून मुंगस गेलं. अर्धा अंग सोन्याचं झालं. नकुले न भया हे मंच कांती कपतय कल्पितान उदकोर शांती तत्राति जायम शुनिचैवती नाम भोक्तवे न जायम मखेशु शुद्धी. वाचिता जरा मागचं कधी कधी. भांगाऱ्याचं काय वाचिता तुम्ही? इतिहास चांगल्यांचे वाचा. विटेवरचा मालक आपल्याला वाचील. जे सकाळी पाणी नेत नाही त्याचं कशाला वाचिता आणि कशाला त्याचं हिचकिता? आपला संसार हिचकून जाईन. भंगिऱ्याचं हिचकी जाऊ नका, चांगल्यांचं हिचका. अन्नदानाची ताकद आहे. पैसे दान दिल्यावर कधी कधी पाप लागू शकते. कारण सोंग कोणी घ्यालय? सोंग कोणी घ्यालय? महाराजाचं सोंग घेऊन एक आला आणि एका माणसाने त्याला 100 रुपये दिले. त्यानं 77-78 रुपयाचं एक वेगळ्या विशिष्ट प्रकारचं पाणी पिलं. नाव नाही सांगता येईल त्या पाण्याचं. 100 रुपये श्रद्धेने एका माणसानं दिले आणि 77-78 रुपयाचं विशिष्ट प्रकारचं पाणी त्यानं पिलं आणि घरी जाऊन लेकरा बाळांना मारलं. ते पाप पैसे देणाऱ्याच्या बोकांडीवर पडलं. म्हणून द्रव्य पात्र विचारून, द्रव्य कोणाला नाही द्यायचं, सत्पात्री गेलं पाहिजे. एक लक्षात ठेवा. मला असं वाटतंय संप्रदायातल्या लोकांनी काटेकोरपणाने एक जपलं पाहिजे. आपण वारीत जातो, शेजाऱ्या पाजाऱ्याची जी रस्त्यावरची जी खेड्याची अशी गाव आहेत का रस्त्याच्या कडेला पालखी मार्गावर, खेड्यापाड्यातल्या मावल्या 4-2 बाजरीच्या भाकरी, 4-2 चपात्या, एखादी पुरणाचीच पोळी, काही मुद्दाम होऊन वारकऱ्याला आडवं घेतात. घ्या ना महाराज, घ्या ना, घ्या ना, घ्या ना, घ्या ना, इतक्या श्रद्धेनं. एक दिंडी चालली होती, मी तिथं हजर होतो. एक बाई डोक्यावर गवताचा भारा होता, तिच्याकडे 2 म्हशी होत्या आणि दिंडी जाता जाता गवताचा भारा वट्यावर टेकला. पिशवीतले 5 रुपयाचा ठोकळा काढा, गवत कापल्याने हिरवे जर हात झालेले होते. पदर घेतला डोक्यावर आणि त्या पिशवीतले 5 रुपये त्या पालखीत टाकले. हात जोडले, देवा कामामुळे येऊ शकत नाही रे देवा, पण माझ्या लेकराला आशीर्वाद दे. इतक्या श्रद्धेनं दातृत्व करणारा देश आहे. मला असं वाटतं इतक्या श्रद्धेनं जर आम्हाला कोणी पैसे देत असतील तर आम्ही त्याचे गुटके खाल नाही पाहिजे. खालून संसार पेटन, खालून आम्ही बिड्या नाही वाढायला पाहिजे, आम्ही तंबाखू नाही खाल पाहिजे. निदान आमच्या 3 लोकांना पक्वाद्यानं, गायकानं, कीर्तनकारानं. तुम्ही काम टाळ्या वाजिल्या आणि तुम्ही इशीच खा है का नाही? आमच्यावर घेतल्यावर मोठी खसखस पिकती तुमची. हा, तुम्ही कशा करता सप्ते करायला लागले? महाराज श्रीमंत करण्यासाठी, पक्वादे श्रीमंत करण्यासाठी, गायक श्रीमंत करण्यासाठी,
आणि तुम्ही सोनाराच्या फुकणीसारखे असेच इकडून वारे तिकडे तिकडून वारे इकडे. महाराज तुमच्या गावातल्या 100 पोरांनी तंबाखू सोडायला पाहिजे. मी बोटा सगट पाया पडेल त्यांच्या. इथं बसलेल्या 200 बायकांनी नस सोडा, तंबाखू सोडा. मी त्या दिवशी वरुडीत पण सांगितलं होतं तंबाखू सोडायला पाहिजे. आणि जी सासू तंबाखू सोडितच नाही का, 7वीत पोरग जाऊस तर पोराच्या माईनं सासूचं तोंड त्याच्या गालाला लागू द्यायचं नाही, कारण ते पोरग विषारी होईल. आजीचं तोंड त्याच्या गालाला लागूच द्यायचं नाही. आमची 90,000ची मसड बिमार पडली, तंबाखू खाणार बाई कोट्यात गेलती म्हणून. मसड बिमार पडली, इकली म्या, कासच जाळली तिनं, दुधाच आलं नाही. 90,000ला घेतली होती मसड म्या. डॉक्टरनं सगळे पर्याय केले, मसड दुरुस्त झाली नाही. मी म्हणलं साहेब झाला असेल काय? म्हणले तंबाखू खाणार बाई. मी म्हणलं आमची इथे एक बाई रातच्या तंबाखू खाती आणि पहाट थुकती, काय तोंडी शरी असेल. आणि तीच शेण आणायला गेलती, त्याच्या वासान मसड बिमार पडली. मसड मसड तर तान लेकरू किती बिमार पडेल याचा विचार करा ना. आजीला जराशी तरी वाटावा. काय म्हणालो मी? आजीला जराशी तरी वाटावा. तंबाखू खाऊन त्या चिमुकल्या लेकराच्या गालाला तोंड नाही लावा. म्हणून आजीनं आजच्या सप्त्यात उद्यापासून तंबाखू खाणं बंद करावा. आणि त्या तंबाखूच्या वाचलेल्या पैशावर पोराला पेन्सिल द्यावा, पोराला पॅड घेऊन द्यावा, पोराला दप्तर घेऊन द्यावा, पोराला टिफिनचा डब्बा घेऊन द्यावा. नातवाला, तिचा नातू कलेक्टर झाल्याशिवाय राहणार नाही. हो, वाचव ना म्हातारे तितके पैसे, वाचव ना. माणसं उगच म्हणते तो परिस्थिती हलवली. आपल्याकडे इतकी मोकार टेकन चौघीत लुगडं एक झालंय विनाकारण विनाकार. अहो पैसी जगाची मालकी नाही, ती कोण्या बी ठिकाणी खर्चायची नाही. माणसं माणसाची बायको महाराज पाठीताना कोणासोबत पाठीत नाहीत. लग्नाला पाठवायची असेल, यात्रेला पाठवायची असेल, एखाद्या कार्यक्रमात पाठवायची असेल, कीर्तनाला पाठवायची असेल तर पाय पाय धाडीत आहेत का? कोणाच्या ऑटोत चालली, कोण संघ आहे असं विचारतात का नाही? कोण? माणसं. कोणाला? आपल्या बायकोला. मग माणसं माणसांची बायको पाठीत असताना विचार करून व्यक्ती सोबत पाठीतात. पैसा कोणाची बायको आहे? पंढरपुरातल्या मालकाची. मग 500ची नोट घुटक्यासाठी मोडल्याव त्याला किती आनंद वाटत असेल. वा 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 वा, काय जनता गोड वागायली. गव्हाला वंब्या आल्याव आणि ज्वारीला कणसा आल्याव ते मुंडक्यासारख्या गारा पाडीत आहे. त्याला राग येत राजू, राग येतो त्याला, राग येतो. चांगलं वागायला पाहिजे असं. असो, काय ताकद आहे त्या मालकाची. पात्र उचलायचे, सर्वाभोवती द्यावे अन्न. पात्र उचलीत असताना पुण्य काय लागतं माहितीये का? माणूस जेवताना निर्दयी जरी असेल, तोंडाला आशीर्वाद जरी दिला नाही, तर शेवटी लवनाग्रो भय जायते, मिठाला हात लागत असतो. आणि त्यावेळेला अंगुली आशीर्वचनायाम पुण्यम षष्टादि जायते. 6 मात्र्यातलं पुण्य पात्रावर पडत असतं. अन्नदान कोणी केलंय ते नाही इचकायचं, पण 6 मात्र्यातलं पुण्य जेवणारा माणूस पात्रावर टाकत असतो. आणि या 6 मात्र्यातलं पुण्य ज्यानं पात्र उचलले त्याला प्राप्त होत असते. म्हणून माणसानं पंक्तीत पात्र उचलायचं काम केलं पाहिजे. फार मोठं काम आहे ते, फार मोठं. इकडं तो उचिष्टे काढी धर्मा घरी, जगाच्या मालकानं पात्र उचलले, धर्माच्या यज्ञात उष्ट काढलं. देखिला ओ माय चक्रभुज स्वभावी, सुदर्शने त्याच्या हातात, पण वारू ते वाघवी अर्जुनाचे. का घोडे सांभाळले असतील? अर्जुनाची घोडी धुतली अनंते. एक पुरावा आहे. जगाच्या मालकाने अर्जुनाची घोडी धुतली. दुसऱ्या कडव्यात सांगतोय. इथं वारू ते वाघवी अर्जुनाचे शब्दाचा जरी वलय वेगळे असतील, त्याचा अर्थ मात्र वेगळे. जगाच्या मालकानं अर्जुनाची घोडी का सांभाळावं? इकडे तर गायी सांभाळण्याच्या बाबतीत दिले. रामावतारात म्हशीला सुद्धा प्राधान्य दिले. झाले राम राज्य काय उने आमासे, धरणी धरा धरी पिके गायी ओळल्या म्हैसी. शेळ्याच्या बाबतीत काही पुरावा अजून ऐकलेला नाही. शेळीच्या बाबतीत अजून पुरावा ऐकलेला नाही. शेळ्या वाईट नाहीत, पण शेळीला वाईट म्हणले नाही कोणी. पण नालायक पोराला शेळी जन्म देती म्हणून शेळी पुराणात घेतली नाही.
कारण शेळीचं पोट्ट हरामखोर आहे. बोकड्या लय नालायक आहे, बोकड्या निर्दयी बोकड्या. म्हणून शेळीला पुराणात घेतलं नाही. उलट आळंदीतले मालक म्हणले शेळीचे चरणे. शेळी असा करांडीतच राहती. शेळी बुडातलं पान कवाच खात नाही. तुरीला करांडीन, कापसाला करांडीन, सोयाबीन करांडीन, तुळशी करांडीन, असे शेंडे छानायचं काम करते. मुद्दल खात नाही शेळी, याज हानी ती. शेपुडी याजाला छानती बघा, याजाला छानती, याजाला मुद्दल तचट होती. हो, इतकं नालायक पोराला जन्म द्याला शेळीनं. किती नालायक सांगू का? शेळीच्या पोराला तिसऱ्या दिवशी त्याची बहीण कळत नाही. शेतकरी असाल तर लक्षात घ्या. मी याच्याकरता सांगतोय, लय अंधश्रद्धा बोकाळली. आणि ही अंधश्रद्धा उद्या या संप्रदायाला घातक ठरू शकते. संप्रदाय स्थापित केल्या लोकांना काही जाणार नाही, पण ही अंधश्रद्धा जर बोकाळली तर भविष्यातले उद्याचे या पोराच्या वयातले तरुण 40शीत गेल्यावर इकडं मानणार नाहीत. तीच अंधश्रद्धा डोक्यावर घेऊन नाचतील. याच्याकरता त्याला मुळीच आळा बसणं गरजेचं आहे. रोग पहिल्या पट्टीत तेव्हाच कळाला पाहिजे, मग डॉक्टरला त्याला आवर घालता येते. तिसऱ्या चौथ्या पट्टीत गेल्यावर डॉक्टर म्हणतो आता पाहुणे राहुणे जवळ करा. आता मग काय चालत नाही, तुम्ही यायला घरी घेऊन जा, जोरक खाते तोरक खाऊ पिऊ घाला. चौथ्या पट्टीत गेल्यावर काय कळतंय? ही अंधश्रद्धा इतकी बोकाळली. शेळी सकाळी एका बोकड्याला जन्म दिला आणि पाठीला, पाठच म्हणतात ना, पाठन बोकड म्हणजे नरमादी. आजचा सूर्य पाहिला, आजची रात्र पाहिली, उद्याचा सूर्य पाहिला, उद्याची रात्र पाहिली, आणि तिसऱ्या दिवशीचा सूर्य पाहिला की त्याच्या सोबत जन्माला आलेली त्याची बहीण, तिच्याविषयी त्याच्या अंतकरणात वासना उत्पन्न होती. इतका नालायक बोकड्या आहे. आणि एवढा नालायक बोकड्या त्या देवाला आवडतो. ते देव किती नालायक असते मग. हा, किती महाराज फुकल्यावर सुधरतान पहिली गोळी मला घाला. किती महाराज फुकल्यावर सुधरतान. दम नाही ना सप्त्यायला, दम नाही भागवतायला, दम नाही रामायणायला, दम नाही कीर्तनायला. इतका नालायक बोकड्या. अगा भगिनीम भय तुझ्या आहे, वासनास्ति जायते, बसतेषु भयस्थितेषु नैवम गांजा कसम लिखितम. बस्त म्हणजे बोकड्या, भगिनी म्हणजे बहीण, वासना म्हणजे प्रकांड घाणेरडी स्थिती. तिसऱ्या आणि काही काही देवाला त्यो बोकड्या आवडतोय. आणि त्या देवायच्या पुढं काही काही लोक डोकं वाकी देत. ते भक्त पण किती नालायक. हो, काय अंधश्रद्धा हो. एका पाहुण्याच्या गावाला गेलो कीर्तनाला. आमच्या पोरायच्या माईचे जवळचे पाहुणे होते. ते पोरायची माय म्हणजे माय बायको, ती पुन्हा इतकी. तर मी म्हणलं का ग, काय काय म्हणत, काय नाही तिथं, ते तुम्हाला माहित आहेत ना, ते माझ्या काकीचे वगैरे वगैरे. तर मग मी एरवी काय असं लय ताण घेत नसतो, कोणाला वाईट म्हणत नाही, काय लय चोंबळायचा पण मला नाद नाही. पण मी म्हणलं आता कसं आहे, आपल्याला वेळेला पांढरे शुभ्र धोतर धोती थोडंसं बायकोचं. मी म्हणलं ते आमचे पाहुणे वगैरे नाही, ते कार्यक्रमाला गेले. म्हणलं गेले असतील काही साखरपुडा वगैरे. घरी गेल्यावर गेलतात का पाहुण्यांकडं. मी म्हणलं अगं तुझे पाहुणे घरी नव्हते. माझे म्हणजे तुमचे नाहीत का. अगं आता तू म्हणलीस ना आमचे पाहुणे म्हणून, मी तरी कशाला म्हणू माझे. मी विचारलं तिथं 2 वेळेस बैठकीत, पण ते म्हणले त्यांच्या घराला कुलूप होतं. लावा बरं फोन. म्हणलं फोन आणला मी लिहून. हो ग, थोडे देणार यायचे फोन पटकन उचलीनं, पण त्याचा लिहून आणला होता. आता कीर्तन घेणार देतात ना पाकिट, त्याचा कधी टायमाला आमचा उघडा नाही, पण त्याचा आणला. त्या पाहुण्याचा मग फोन लावला. तर म्हणलं कोण. आमके आमके बोलायला, आमके आमके बोलते वगैरे वगैरे वगैरे. बर 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 बोलले ते. बोला ह्यांना महाराज जय हरी जय हरी. म्हणलं जय हरी. काय चाललं काय नाही. तुम्ही आमच्या गावाला येऊन गेले म्हणून. म्हणलं गेले म्हणून, आणि मी कीर्तन केलं गेले म्हणून. कसे कीर्तनाला आलतो तुमच्या इथं. बर 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 बर. तुम्ही कसं काय नव्हते. नाही ते काय झालं महाराज, फार दिवसापासून आमच्या भाचीला मुलबाळ नव्हतं, आणि ते वरलाकड्या मसुबाला नवस केला, 5 बोकड्याची दावण कापली, मग आमच्या भाचीला मुलगा झाला. मी म्हणलं तुम्हाला जर कापला असतं तर 21 पोरं झाले असते तुमच्या भाचीला. हा
5 बोकडे कापल्या, एक पोरग झालं, तुम्हाला कापायला पाहिजे होतं तुम्हाला. बायकोल म्हणलं काय वात्रट पाहुणा आहे आपला. रगील महाराज म्हणून ठेवून दिला. म्हणते आमच्या घरचे 1-2 दिवस फुगले होते, असे जरसे मोठं तोंड केलं. भाई तुम्हाला वपते का? आमच्या इथं असं झालं नाही, इतका नालायक आमचा पाहुणा पण नाही, तुम्हाला राग येईन म्हणून आमच्यावर घेतलंय. हे सगळं तुमचं दळायला लागलो, हे ध्यानात ठेवा. मस्त हसत आमच्यावर घेतलं की विठाला विठाला वारुते वागवी अर्जुनाचे का गोडे धुतले असते लो. गाईचं पुण्य सांगितलंय, गाईच्या बाबतीत पुण्य. गाई सांभाळा. आदरणीय पाचपोर बाबांचा चांगला वारसा आहे गाईच्या बाबतीत. फार मोठं नाविन्यपूर्ण रत्न या महाराष्ट्राला लाभलेलं वैभव वारकरी संप्रदायातलं पाचपोर बाबांचं फार मोठं आहे. मी पण अक्षय तृतीयेला काल केलंय उद्घाटन. काय करतो मालक पंढरपुरातला काय माहित आता करील. तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या, मला ते चांगलं काम माझ्या हातानं व्हा. पैसे न गे हाऊ दे माझ्याकडे, ताण घेऊ नका. मी सांगतो ना कीर्तन आहे का ना रे अजय, माईक चालू आहे काय. शेतीचे पैसे आहेत, पुन्हा तुम्ही दिलेले आहेत. काय होते हौदातला एखादा चमचा बाजूला सांडला तर ते नाही हौद रिकामा केला ना शेवाळ येते, नाही तर मग त्याच्यात चाटू होते आणि त्यानं गुळणा केला तरी उलटी संडास होती. हो, त्याच्यामुळे हौद रान डेरे जरा जरा साफ केले पाहिजे. हो, साफ केले पाहिजे. तुम्हाला एक माहिती आहे का, थप्पी लावायचं काम मुंग्याला लय जमत. मुंग्या कण नीट नेऊन ठेवत्यात का नाही. आणि नेमका आखाड तोंडाला पाऊस आला की त्याच्या त्या घरात पाणी घुसत, ते कण उगत नाही तर काहीच नाही, झाला त्याचा चिखोल. असं कधी कधी आपण सुद्धा मुंग्याच्या तत्वावर येत, थाप्यात लावायला, थाप्याच 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 लावितो. हो, दात पण घासीत दुसऱ्याच्या दारात जातो, त्याला लाज काज म्हणावंच लागतं. धुवा तोंडन प्याच्या. असे काही बँकेत कोटीन धोत्राला गाठी, जिवंत भिकारी, श्रीमंत भिकारी काय काय. हो, मला पैसे नका देऊ, आहेत फक्त आशीर्वाद द्या. ते धरलेलं काम माझ्या हाताने गोड व्हावं, गोड व्हावं, गोड व्हावं. तितका मला फक्त तुमच्याकडनं आशीर्वाद पाहिजे आहेत. आणि काय मी केलं त्याच्यात मोठे पण बी नाही बरं. देवीचं तेल देवीला आणि भूते आला घाईला, हे तुमच्यावरच तिथं उड्या हाणायला लागलोय आहे ना तुमचं. माणसानं स्पष्ट बोललं पाहिजे. ज्याचं मीठ खावा त्याचं निदान नाव तरी घ्यावा, आहे का नाही. शेती किती जोमान केली असती ती इतकी नसती भारी झाली असती, तुमच्या कृपेमुळे ती भारी झाली, आहे का नाही फकरू महाराज. म्हणून माणसानं वर्णन केलं पाहिजे काय काय गोष्टी. असं फक्त ते काम चांगलं व्हावं इतका आशीर्वाद बाळूल द्या, तुमच्या आशीर्वादाने ते चांगलं होईल. गाईची सेवा सांगितली. बहिणीच्या घरी नांगर धरायला पाहिजे होता, आऊत धरायला पाहिजे होतं. घोडे कशा करता धुतले, काय गरज होती घोडे धुवायची. मागच्या काळातला एक पुरावा सांगतो. तसा तर मागच्या पेक्षा पुरावा द्वापार युगातला फार गोड आहे, फार गोड आहे, फार गोड आहे, फार गोड आहे. कारण द्रौपदीच्या वस्त्राला दुःशासनानं ज्या वेळेला हात लावला होता त्यावेळेला कार्तवीर्य आणि मणिपुष्पक आणि मणिदंत नावाचा जो घोडा होता का, त्यानं उसाळी घेतली आणि द्वारकेतल्या मालकाला नमूद केलं द्रौपदीचं वस्त्र हरण होतंय. असा एक पुरावा आला, असा एक पुरावा आला. आणि तो जाबाली, लोमश, बकदालभ्य या लोकांचा तो पुरावा. कधी कधी पुराण वाची जा. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. कीर्तन करण्याची आपल्याकडे संप्रदाय 2 पद्धत. एक प्रमाण पद्धत आहे, प्रमाण पद्धत आहे संत वाङ्मयातली. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव आहे, चोखोबा आहे, नाथ बाबा, सावता बाबा, ही प्रमाण देऊन पद्धत आहे. आणि एक पद्धत आहे पुराण पद्धत. याच्या व्यतिरिक्त पद्धत नाही बरं. आता तू कोणी चालू केले असतील तो भाग सोडून द्या, पण या 2च पद्धती आहेत. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. मग लोमशांचा, जाबालींचा, बकदालभ्यांचा तो पुरावा आहे. पण मागचा सांगतोय, ज्या वेळेला रावण मृत्यू पावला, रावण मृत्यू पावल्याच्या नंतर कैकेयीला लंका पाहण्याची इच्छा झाली. शेवटचा पुरावा एवढा सांगतोय. मला वाटते 10 वाजून गेलेत, आहे का नाही. 10 झाले त्यांना, 10:30 ना. अण्णा तुळशीची माळ आहे तुमच्या गळ्यात. कायच करावं. त्या दिवशी बी करायला लावलं बरं आगाव कीर्तन. करतो, ताण घेऊ नका, करतो अण्णा, काय हरकत नाही. 10 तर झालेतच. आता मला काय वाटत नाही, 10-5 मिनिटं जरी बोललो तर मालकाचं नाव आहे.
पण कोणी वयस्कर व्यक्ती असते, यांना कोणाला शुगर आहे, कोणाला काही लघुशंकेचा त्रास असतो, त्याच्याकरता ही लोक माझ्या अगोदर उभी राहिलेली असतात, ही माणसं माझ्या अगोदर वाजवायला असतात, यांची थोडीशी काळजी करायची असते. पण ही चांगली माणसं आहेत. बरीच माणसं कीर्तनकार बोलतो पण ते घड्या पाहतात. अरे पाकिट हे तुला जरा हिशोबात राह ना. हा तू का फुकट वाजवायला का फुकट गाल अंगाव घेऊ नका. हो गळ्यात शपथ मी तुम्हाला म्हणते, सकाळच्याला जळण बाळ्या तुम्हाला म्हणत असेल काय विषय नाही. पण कीर्तनात नाही, माणसं तमाशात नाहीत घडी पाहत. होय कवाशी टाइम गेला पतात नाही. तुझी जमीन बी कवा खुळखुळ निघून गेली याचा पतात नाही ना. हा याचा पता नाही. बायकोच्या डोरल्या पुस्तूर हात चाललाय तो तिथं, तिच्या गळ्यात लोखंडाचं डोरलं घातलं सोमळ्यात. इथं जितका टाइम देता येईल का तितकं देण्याचा प्रयत्न करी जा. इथं नका टाइम पाहत जाऊ, भजनात टाइम पाहायचा नाही. काही काही माणसं हरिपाठ उरकणं उरकणं. आमच्याकडे साहेबराव महाराज सोनोटीकर लय बोलायचे आहे का नाही महाराज. ते म्हणले हरिपाठाला उरक म्हणतो, ह्यो संडासात गेल्यावर पुढच्यान म्हणायला पाहिजे आवर ना. मै पात्र तर नाही बरं. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर आमच्या परिसरातला त्यांचाच परमार्थ. आमचे सप्ते आमच्या भागातली 10-5 गाव त्यांनी फार नीट केली. भेट नव्हती ती कोणाला बोला. मग तिथं काऊन आवरीत नाही, हरिपाठाला काऊन आवरीत. हरिपाठ सामान्य वारकऱ्याची संधी आहे. हरिपाठ काकडा दादा पाटील आपली संधी आहे, भगवान महाराज आपली संधी आहे. जशी कर्मकांड करणाऱ्या व्यक्तीची 24 नावाची संधी आहे. केशवाय नमा, माधवाय नमा, अच्युताय नमा, संघर्षणाय मित विक्रमाय, ती 24 नावाची आपली संध्या हरिपाठ काकडा आहे. असं उरकायचं गुत घेतल्यासारखं नाही, शिस्तीत पाहिजे. काय होतंय ठीक आहे बाळू जपला कशाला, आणि उद्या सकाळी जर त्यानं दाबला तर लगेच व्हॉट्सअपला निरोप येतो. माझ्याकडे नसू द्या मोबाईल खापक्या, पण बाजूचे लगेच टाकतात आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर विश्वात्म्यात विलीन. लगेच लगेच एका स्वरात एक ओळी गायल्या जाते, एक अभंग गायला जातो. गेले दिगंबर हे कोणाच्या हातात आहे त्याच्या. मग कर्ण वटवट जर कीर्तनात काय पोटात डबा उठला का बाळा तू या चल ना 10-5 मिनिटं सरकणं पुढं. इथं नाही मोजलं पाहिजे. तुम्हाला सांगतो इथला काळ पंढरपुरातला मालक मोजित नाही. जो माणूस कीर्तनात बसला का त्या आयुष्यातला काळ संपत नाही. कीर्तनाच्या व्यतिरिक्त काळ यम मोजायलाय. कथा कीर्तन भागवत रामायण प्रवचन हरिपाठ भजन काकडा चिंतन नामस्मरण पूजापाठ इतका काळ यमाच्या बापाला मोजायची तयारी नाही, त्याची लायकी नाही. इतका काळ तो मोजितच नाही. आणि कीर्तनातून बाजूला गेला की मग यमाच्या काळात मोजणी सुरू होत असते. कथेची वेळेची मर्यादा नाही, कथेची वेळेची आज्ञा नाही. सदा काळ गणना करी आयुष्यात, सदा काळ गणना करी आयुष्याची. कथेच्या वेळेची आता नाही, कथेच्या वेळेची आता नाही. सदा काळ गणना करी आयुष्यात, कथेच्या वेळेची आता नाही. कथा कीर्तनातला टाइम मोजायची काळाला आज्ञा नाही. पण कथा कीर्तन चालू असताना पक्वाद्यानं गायकानं ऐकणाऱ्यानं जर व्हॉट्सअप खेळलं तर यायला कोण्या नरकात टाकावं हे यमाला पण सुधारणार नाही. हे ध्यानात ठेवा. विठाला विठाला विठाला. माझं एक मत आहे, गायक असेल मृदंगाचार्य असतील श्रोते असतील
तुम्ही एखाद्या सर्वसामान्य गिरगावकरासारख्या साधारण व्यक्तीला, बाळ्याला फसितान, पण विटेवरचा मालक नाही फसू शकत राजू, तुम्हाला नाही फसू शकत, कारण तो लय चतुर आहे, त्याला फसू नका. एरवी कुठं वाट्या कट्ट्यावर विचकीचा मोबाईल, पण इथं नाही व्हॉट्सअप खेळायचं, लक्षात ठेवलं पाहिजे. असो, का घोडे सांभाळले एवढा पुरावा आहे का? पूर्ण विधान. रावण मारल्याच्या नंतर लंकेचं राज्य बिभीषणाला दिलं आणि एके दिवशी कैकेयीने विचारलं, रामचंद्र जी, मला लंका पाहण्याची इच्छा आहे. बिभीषणाला निरोप पाठविला. त्या निरोपाचं पत्र बिभीषणाकडे गेलं आणि बिभीषणाने मूळ पाठवलं, म्हणजे एक 14 विमानापैकी एक विमान पाठविलं. त्या विमानामध्ये कैकेयी आईसाहेब बसल्या, मोठ्या आनंदाने लंकेत पोचल्या. बिभीषणाने एवढा सन्मान केला की त्या सन्मानाचं वर्णन सुद्धा एका ठिकाणी गोड आले, फार गोड वर्णन आले. पण कैकेयीच्या अंतःकरणामध्ये एक पापाचा गुरळा होता, पापाचा गुरळा. मी सगळ्यात सुरुवातीला बोललो की इतके तरुण तुमचे या शेलूत चारटा या नगरीतली तरुण मंडळी परमार्थात पडली, ही संस्काराची ताकद आहे. तुमच्या आई वडिलांचं पुण्य, तुमच्या आजोबा पंजोबांचं पुण्य, म्हणून चांगलं काम करण्याची इच्छा तुम्हाला झाली, ही तुमच्या वाडवडिलांची पुण्य आहे. कैकेयीच्या आईचं पाप तिच्या पाठीवर पडलं होतं, कैकेयीच्या आईचं पाप कैकेयीच्या पाठीवर पडलं होतं, म्हणून हिनं बऱ्याच रामायणामध्ये, त्रेतायुगामध्ये 17-18 तरी माझ्यासारख्या येडपट गिरगावकराच्या वाचनात कैकेयीच्या 17-18 चुका आहेत कैकेयीच्या. तिची आई फार चुका करणारी होती. हो, आईचे पडसाद, आई वडिलांचे पडसाद लेकरावर पडत असते. कल्पना करा, इतकी वात्रट आणि इतकी जलोषयुक्त अंतःकरणाची कैकेयी होती. कैकेयी ज्या वेळेला बिभीषणानं तिचा आदर आतिथ्य केलं, पाहुणचार केला, बिभीषणानं सांगितलं, आईसाहेब तुम्ही लंकेत राहावं, आनंद वाटतोय. पण तिनं सांगितलं, लंका सर्व पाहिली, एकच ठिकाण पाहायचं राहिलं. बिभीषण, लंकेचे राजा, तुमचे भाऊ रावण यांनी माझी सून ज्या जागेवर ठेवली ती जागा पाहायची राहिली, ती जागा बघायची राहिली. तर बिभीषणानं मान खाली घातली. सज्जनांनो, का? ज्या जागेवर जगाच्या मालकीनीला राजा रावणाने त्रास दिला, ती जागा पाहणं बिभीषणानं बंद केलं. इतका बिभीषण काही गोष्टीनं सात्विक होता. असू द्या, खुर्चीसाठी आशा कोणाला असते त्याबद्दल दुमत नाही, पण बिभीषण सात्विक भजन करणारा होता. म्हणून तर मारुतीरायानं लावलेल्या आगीमध्ये बिभीषणाचं घर जळालं नव्हतं. प्रतापे सबळ नामाची, या नामाच्या ताकदीनं बिभीषणानं आपलं घर जळू दिलं नव्हतं. इतका श्रेष्ठ भजन्या होता बिभीषण, एवढा श्रेष्ठ वारकरी होता. आता मालकाने त्याला मूर्ख म्हणले, ती आपली ताकद नाही, आपण नाही म्हणायचं, माझी पात्रता नाही, म्हणजे आपली पात्रताच नाही, माझ्यासारख्या कीर्तन करायची पात्रता नाही बिभीषणाला मूर्ख म्हणण्याची. तर बिभीषणानं सांगितलं, आईसाहेब ज्या ठिकाणावर जगाच्या मालकीनीला माझ्या रावण नावाच्या भावाने त्रास दिला, ते ठिकाण मी पाहणं, मी गादीवर बसलो त्या दिवसपासून बंद केलंय. तर कैकेयीनं सांगितलं, राजा तुम्हाला जरी बघा वाटत नसेल तर माझी सून होती, मी तिथं जावं. तर बिभीषणानं सांगितले, विमानात बसा, पार्षद असतील, पार्षद तुम्हाला तिथे घेऊन जातील. तो पार्षदांनी सांगितलं, मालक ज्या नगरीमध्ये रावण होता त्यावेळेला आम्ही सोन्याच्याच गावात राहत होतो, पण आमच्या डोक्यावर एक भीतीचं सावट होतं. ज्या वेळेला रावण मृत्यू पावला आणि तुमच्यासारखा सदाचारी, धर्मनिष्ठ, भजन करणारा वारकरी राजा खुर्चीवर बसला, त्या दिवसपासून या नगरीत आनंद प्राप्त झाला आणि तुमच्यासारख्या वारकऱ्याला ही लंका ताब्यात दिली. ते रामप्रभू, त्या रामप्रभूच्या धर्मपत्नीला, जगाच्या मालकीनीला जिथं त्रास झाला तिथं आम्ही इमान घेऊन जाणार नाहीत. भलं तुम्ही आम्हाला ड्युटीहून काढून टाकलं तरी हरकत नाही, भलं तुम्ही आम्हाला समुद्रात ढकललं तरी हरकत नाही, पण ती अपवित्र जागा जिथं मालकीनीला त्रास झालाय ती दुःखद जागा बघायची नाही. वर्णन करतात माधव महाराज मगरांचं वाक्य आहे. वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा एका भागवतात बोलत होते की, वक्ते बाबांचा एक निर्वाळा मी पंढरपूरला ऐकिलता, प्रवचनात सुद्धा ऐकिलता, की वक्ते बाबा म्हणले, ज्या ठिकाणी सीतेला 6 महिने 26 दिवस त्रास दिला का, तितक्या जागेवर गवत उगत नव्हतं. म्हणजे धरणी सुद्धा पीक धरीत नव्हती तितकी जागा. जोपर्यंत सीताई साहेब होत्या
तोपर्यंत ती जागा जेथ सीतेची वस्ती घडे, राम राम स्मरती झाडे. जोपर्यंत सीता आई साहेब होत्या तोपर्यंत तितका भाग राम राम म्हणत होता. पण सीतेला एवढा दुःख, इतकं दुःख राक्षसनीनं दिलं, इतकं दुःख रावणानं दिलं, म्हणून ती जागा इतकी दुःखमय, तितकी जागा धरणी धरत नव्हती, धन धरत नव्हती, पीक धरत नव्हती. कल्पना करा बघा, एखादी काही केमिकल वस्तू पडल्याच्या नंतर तितक्या जागेवर पीक येत नाही. जिथं वीज पडली तिथली जागा धरणीवरची ती पीक जळून जाते, इतकी विशुद्धता होती. म्हणून पार्षदानं ती जागा निघाली. पण मनोवेगा स्थितम यज्जायतेन पुष्पकाः, म्हणजे शब्दाच्या मनाच्या स्थितीत चालणारं 14 विमानापैकी एक विमान होतं. त्या विमानाच्या मनावस्थेच्या नावाच्या विमानामध्ये कैकेयी बसली आणि विमानाला सांगितलं अधिष्ठितम यतयवाटिकाः, तिला अशोक वाटिका म्हणायचे, आणि तिथे हे विमान गेलं पाहिजे. त्या दिशेला विमान गेलं, कैकेयी तिथं बसल्या. पाहिलं ते सविस्तर वृत्तांत, बघितला तो. वापस आल्या. पुन्हा कैकेयीला एके दिवशी जाण्याची इच्छा झाली. विभीषणाने विचार केला, कशाला जावं बाबा, काय जावं, काय गरज आहे जाण्यासाठी. मग पुन्हा रथात बसून गेल्या. ज्या वेळेला त्या रथात कैकेयी बसल्या, तिथं पोचल्या, आणि त्या दिवशी कैकेयीनं प्रश्न केला, इतकी जागा पीक का धरीत नाही, अशोकाला विचारलं. तर अशोकानं सांगितलं, आई साहेब, या ठिकाणी जगाच्या माईला त्रास झालाय. याच ठिकाणी विश्वाची माय राजा रावणानं डांबून ठेवली होती. अत्यंत उक्साबुक्शी सारखं जीवनभर हृदय रडत होतं, 6 महिने 27 दिवस, आणि त्या आक्रोशात जगाच्या मालकाचं चिंतन करत होती. ही अत्यंत दुःखदायी भूमी आहे. हे चिंतन ज्या वेळेला रथाच्या घोड्यानं ऐकलं का, त्यावेळेला घोड्यानं प्राण सोडा. ते दुःख सहन करण्याची ताकद नव्हती. हे 2 घोडे द्वापार युगात जन्माला आले. द्वापार युगात. पुन्हा एक प्रसंग सांगतो, प्रभू रामचंद्राला शरयूच्या तीरावर नागरोंधर नावाच्या वृक्षाखाली सोडलं. त्यावेळेला रथाला 2 घोडे होते. 2 घोडे, कार्तवीर्य आणि कार्तभाम, हे 2 घोडे होते. तिथपर्यंत सोडले. आणि ज्या वेळेला सुमंत नावाचा व्यक्ती रथ घरी घेऊन येत होता, त्यावेळेला रथाच्या चाकाला बारीक बारीक अशी चिखलाची चिट्टे लागत होती. सुमंताने विचार केला, आजूबाजूला कुठेही चिखल नाही, रस्त्यात चिखल नाही, चाकाला का लागतो. बागदोर आखाडा पाहतो तो घोड्याच्या डोळ्यातून पाणी टपकते. प्रभू रामचंद्राला वनात सोडल्याच्या नंतर घोडे शोक करत होती. ही घोडी परत आली. आपल्याला एकच माहिती आहे, उर्मिला 14 वर्ष 27 दिवस, उर्मिलेनं 14 वर्ष 28व्या दिवशी उपास सोडला. लक्ष्मण वनवासात गेले तोपर्यंत उर्मिला उपाशी. भगवान लक्ष्मण प्रभू रामचंद्रासोबत वनवासाला गेले तर 14 वर्ष 27 दिवस लक्ष्मणानं पाणी पिलं नाही. आपल्याला इतका उपवास माहिती आहे. पण सज्जनांनो, पुराण नीट पहा. रामायणात शोधू नका, वेगळ्या पुराणात पहा. रामायणात नका शोधू. बरेच पुरावे दुसऱ्या पुराणात शोधतात. महाराज अगस्तीला पुढच्या अवतारात पाणी पाजलं हे भागवतात ऐकायचं नाही. विषय तर भागवतातलाच आहे, पण भागवतात लिहिलेला नाही, दुसऱ्या पुराणात पाहायचा. सुदाम देवाची गरिबी नुसत्या चण्यामुळे झाली नाही. मागचं काय प्रकरण होतं हे भागवतातला प्रसंग आहे, पण दुसऱ्या पुराणात दिला. आजामेळ नावाचा ब्राह्मण एवढा मोठा विद्वान होता, पण वेशीशी संग केला. ही कथा भागवतातली आहे, पण मागची कथा आजामेळाला संन्यासी असताना मानवी रूप प्राप्त झालं पुढे, आणि वेशीशी संग करावा लागला. हे दुसऱ्या पुराणाचा आधार घेऊन भागवतात ती कथा सांगायची असती. म्हणून कधी कधी बुटकभर पाणी घेऊन समुद्राला आंघोळ घालायला जाऊ नका. त्या बुटक्यानं आपलं तोंड धुत जा, म्हणजे आरशात पाहिल्यावर आपल्याला मळमळ होणार नाही. कधी कधी आंघोळ करायची नाही, बुटकं भर पाणी घेऊन समुद्राला आंघोळ घालायला जायचं, असं चुकीचं काम कधीच करायचं नाही. बघत सखोल त्याचा अभ्यास केला पाहिजे, मग लक्षात येत असते. कल्पना करा, वापस ज्या वेळेला प्रभू रामचंद्र वनाला गेले त्यावेळेला ही जी 2 घोडे होती, सुमंत नावाच्या प्रधानाला तबेल्यातनं निरोप आला, ही 2 घोडे दाना खात नाहीत, म्हणजे हरभरे खात नाहीत, हे चणे खात नाहीत. सुमंत स्वतःहून आले, घोड्याच्या पाठीवर हात फिरिला, का दाना खात नाहीत. तो डोळ्यातून पाणी आलं. त्या पाण्याचा संकेत असा झाला, जोपर्यंत जगाचा बाप अयोध्येत परत येत नाही तोपर्यंत आम्ही दाण्याला तोंड लावणार नाहीत. दोन्ही घोडे उपवासी.
14 वर्ष 27व्या 28व्या दिवशी प्रवेश झाला. गुडिया तोरणे मोठ्या आनंद 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 अयोध्येत झाला. गुड्या लावू लागले वगैरे 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 वगैरे. इतका आनंद इतका आनंद इतका आनंद की ते आनंद मोजता येणार नाही. सगळ्यांच्या भेटी गाठी झाल्या. पण सुमंतजीनं सूर्य अस्ताला जायच्या वेळेला एक वाक्य सांगितलं. प्रभू सगळ्यांना भेटले. कौशल्येनं सांगितलं, सुमित्रेनं सांगितलं, शत्रुघ्नानं सांगितलं, महर्षी वशिष्ठांनी सांगितलं. अशी बरीच लोक आहेत. सर्वत्र एकत्र आले आणि प्रभूला सांगितलं, प्रभू आपण गेल्याच्या नंतर तुम्ही परत येईपर्यंत अन्न स्वीकारणार नाही. असा वारसा असा वसा घोड्यांचा आहे. तबेल्यात पोचले. घोड्यांच्या पाठीवरून हात फिरिला. महाराज 7वा अवतार एका साधूच्या ताब्यात होता. बोलीला वाल्मिक तैशेची करीन वर्तोनी दावीन म्हणे नामा. नामदेवराय सांगतात वाल्मिकानं जसं लिहिलं तसंच 7व्या अवतारात वागता आलं. त्याच्या व्यतिरिक्त वागता आलं नाही. 7व्या अवतारात प्रभू रामचंद्र जगाचा बाप होते तरी पण इंद्रजित उठू शकले नाही. इंद्रजित उठिला म्हणजे पोरीच्या कपाळावरचं कुंकू शाबित राहिलं असतं. लक्ष्मणाच्या हातानं जावाई मेला तरी भावाच्या हातानं मेलेला जावाई जिवंत प्रभू रामचंद्राला करता येत होता आणि तिच्या कपाळावरचं कुंकू शाबित ठेवता येत होतं. पण तसं रामायणात वाल्मिकानं लिहिलं नव्हतं. याच्याकरता प्रभू रामचंद्राला वागता आलं नाही. 7व्या अवतारात घोड्याची चर्या करावी असं रामायणात लिहिलं नव्हतं. म्हणून जगाच्या मालकानं त्या दोन्ही घोड्याहून हात फिरिला. सांगितलं बाळांनो आमच्या कुटुंबासाठी तुम्ही 14 वर्ष 28 दिवसाचा उपवास धरता. काय तुमची कृपा आहे रे आमच्यावर. सीतेवर माझ्यावर लखनलालजीवर तुमची किती कृपा आहे. या सूर्यवंशातल्या राजावर तुमची किती कृपा आहे. किती माया आहे किती प्रेम आहे. मी काय करू शकतो रे. पण एक लक्षात ठेवा पाठीवर थाप टाकली. पुढच्या जन्मात अर्जुनासारख्या शूर व्यक्तीच्या दारात जन्माला येतात आणि मागचं कर्तव्याचं गाठोडं हे मागचं कर्माचं गाठोडं ते उत्तीर्ण होण्यासाठी मी तिथं तुमची सेवा करीन. म्हणून देखिलावो माये चक्रभुज स्वभावी आणि वारुते वागवी अर्जुनाचे. याच्या करता अर्जुनाची घोडी सांभाळी. विठोबार कर्तव्याने लक्ष्मीने धनधान्याने उद्योग क्षेत्राने गोड सासा विळखा घातलेली सर्व तरुणांना रोजगार मिळेल अशी एक मोठी नगरी. ज्या नगरीला शासन दरबारी दिव्य असं नाव प्राप्त झालं. छत्रपती धर्मवीर संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर असं शासकीय दरबारी ज्या नगरीला नाव प्राप्त झालं अशी अनंत लोकांना रोजगार देणारी नगरी छत्रपती संभाजीनगर. अशा पावन नगरीच्या पायथ्याला उशाला असलेलं हे तुमचं शेलूद चारठा नावाचं गाव. या गावातल्या ग्रामस्थांच्या वतीनं तरुणांच्या वतीनं ज्येष्ठ श्रेष्ठांच्या वतीनं मायमावल्यांच्या वतीने चालत असलेला ज्ञानयज्ञ या परमपावन यज्ञात माझ्यासारख्या अल्पज्ञानी गिरगावकराला 2 तास विटेवरच्या मालकाचं चिंतन सांगण्याचा योग आला. माझं महत्भाग्य. धरणीय अशोकांना तारखेच्या संदर्भात बोलत होते. सोबत आलेत पांडुरंग अण्णा आहेत, आमचे फकीरराव महाराज आहेत. आदी करून